तुझा आपल्या राजमहालामध्ये जा, राहा तिकडे, तिकडे चांगली शोभतेस तू. दिस इज पॉइंटलेस. ओके नंदुताई, नाही पण याचा काहीच उपयोग होत नाहीये. आईना माझा पॉइंट कळतच नाही. दिस इज सो पॉइंटलेस. आणि नंदुताई, मला खरंच आता आई नाही व्हायचंय अगं. आणि चल माझं राहू दे, पण अगं बाळाला रेज करण्यासाठी फायनान्शियल सिक्युरिटी हवी ना. आणि आई, हे बघ, माझं स्टार्टअप ना अजून टेक ऑफ झालेलं नाही. मे बी ओके, जेव्हा ते टेक ऑफ होईल तेव्हा मे बी मी आणि अधीरा त्या बाळाबद्दल शुअर होऊ. कसला चॉईस? कसला चॉईस? स्त्रीला काही चॉईस वगैरे नसतो. स्त्री ज्या वेळेला लग्न करते, ती लग्न करून आल्यानंतर तिनं आई होण्यावरच जास्त भर आणि प्राधान्य दिलं पाहिजे, कारण तिची शरीर रचनाच तशी केलेली आहे विधात्यानं. स्त्री ही क्षणाची पत्नी असते आणि अनंत काळाची माता असते, बरोबर आहे की नाही? त्यामुळे चॉईस वगैरे काही नसतो बाई, जागी हो. का बरं? का चॉईस नसतो तिला? शरीर तिचं आहे, त्या शरीरात इतका मोठा बदल घडवून आणायचा का नाही आणायचा हा चॉईस त्या आईचा असतो. तिच्या पोटात 9 महिने बाळ वाढवायचं की नाही वाढवायचं हा चॉईस त्या आईचाच असतो. बाळंतपणाच्या प्रसूती वेदना या सहन करायच्यात का नाही करायच्यात हा चॉईस त्या आईचा असतो. त्यानंतर रात्रंदिवस जागायचंय की नाही, नंतर आपलं करिअर जे खूप मेहनतीने मुलीने मिळवलेलं असतं ते सगळं बाजूला सारून ही तारेवरची कसरत करायची की नाही हा चॉईस त्या आईचाच असतो. जगात सगळे हेच करतात. नाही बाकीच्यांना हवंय ना, नाही घराचा वंश पुढे न्यायचा आहे म्हणून हे सगळं करत राहायचं किंवा नाही करायचं हा चॉईस त्या आईचाच असतो. हा निर्णय कधी घ्यायचा, मूल कधी जन्माला घालायचं, कोणत्या वयात कुठल्या परिस्थितीत ते जन्माला घालायचं हाही चॉईस आईलाच असतो. कारण शेवटी ती त्या बाळामध्ये जेवढी अडकणार आहे ना तितकं बाकी कोणीच अडकत नसतं. त्यामुळे हा चॉईस त्या आईलाच असायला हवा. स्वतःची शारीरिक मानसिक गुंतवणूक करून घ्यायची का नाही घ्यायची हा चॉईस त्या आईला असायला हवा. असं प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही तुमची मतं त्या आईवर नाही लादू शकत. अरे पण या समाजात राहतो ना आपण. अगं काय समाज लावलेस ग आई? तुझा हा समाज नाही येणार आहे यांच्या मुलाची जबाबदारी घ्यायला. आई होण्याच्या आधी ती एक माणूस आहे, तिला एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे. त्यामुळे आपलं आयुष्य कसं जगायचं हा निर्णय तिचा असणार आहे, हा विचार तिचा असणार आहे आणि हे आपण कन्सिडर करायला हवं फॅमिली म्हणून. अगं निदान तिला सपोर्ट करायला हवा. म्हणजे तुला काय म्हणायचंय, मूल होतेच नाही? अजिबात नाही, असं मी अजिबात म्हटलेलं नाहीये. मला इतकंच म्हणायचंय, मूल व्हावं की नाही व्हावं हा चॉईस त्या आईचाच असायला हवा. आणि आई अगं आणखी 5 वर्षांनी त्याने विचार केला मूल जन्माला घालण्याचा, तर काय प्रॉब्लेम आहे? काय ऐकून घे माझं. आज तिची मानसिकता आहे मूल जन्माला घालण्याची नाही. मुलगी जेव्हा मुलाला जन्म देते ना तेव्हा फक्त मुलाचा जन्म होत नाही, तिचा सुद्धा आई म्हणून जन्म होत असतो. गर्भसंस्कारांवर विश्वास ठेवताना मग ते गर्भसंस्कार करताना तिने स्वतःमध्ये ते आई पण रुजवून घेतलं पाहिजे ना. तिला तयार तर होऊ दे त्या गोष्टीसाठी. मुलगी जेव्हा आई बनण्यासाठी आतून तयार होते तेव्हा तिच्यामध्ये ते आई पण झिरपायला लागतं. आणि त्यानंतर ना तिच्या मुलाला तिच्यापेक्षा छान कोणीच नाही वाढवू शकणार. कुठलीही निगेटिव्ह फिलिंग त्यात नसेल. ते दोघं मिळून छान प्लॅनिंग करतील. आत्ता ते किती स्ट्रेसमध्ये आहेत, ह्या मोमेंटला आपण त्यांच्यावर ही गोष्ट नाही लादू शकत. मग काय 5 वर्षानंतर लागायची? अहो 5 वर्षानंतर आपण खूप म्हातारे हो, अर्धी लाकडं मशनात जातील. अगं पण तुला नाही मूल जन्माला घालायचंय, तिला घालायचंय. हो पण वाढवायचं आम्हालाच आहे ना. का बरं? म्हणजे काय ताकद नको त्याच्यासाठी?
ती आई होणार आहे ना, हा मग ती जेव्हा होईल तेव्हा तेव्हा तिच्यात ती ताकद असणार आहे स्वतःचं मूल वाढवण्याची. आणि मुळात आई होणं पण तिला आलेलं असेल ना तोपर्यंत. आम्ही काय करायचं पुढचे 5 वर्ष? म्हणजे तुमचा वेळ जावा, विरंगुळा मिळावा म्हणून तिने मूल जन्माला घालायचंय का? तुला नातवंड नकोय, अरे तुला खेळणं हवंय का? मी देते मार्केटमधनं आणून. तसं नाही अगं, पण मग हिला मूल कधी होणार? हिच्या उतार वयात. तेव्हा तर त्याचे परिणाम इतके वाईट होतील अगं. हो मला कळतंय, पण ती लहान आहे, तिच्या हातात अजून वय आहे. आणि अधिरा, आई आत्ता बोलते ते खरं आहे, बायोलॉजिकल क्लॉक असतं. वय वाढतं तसं कदाचित अडचणी येऊ शकतात. ऐक ऐक ऐक, मी काय बोलते ऐक. मी हो काय हो बोलते. हो हो, हा, थांब थांब, तू लगेच जिंकल्याच्या आवाजाभावात जाऊ नकोस. ठीक आहे, बोल बोल बोल. हे पण खरंय की फक्त एकच गोष्ट नसते. वय हे फक्त शरीराला नसतं, ते मनालाही असतं. त्या मनामध्ये स्वप्न असतात, त्या मनामध्ये एक उमेद असते. आणि मुळात तिच्या आतमध्ये आई पण यायला त्या मनाची डेव्हलपमेंट ही गरजेची असते. तेच म्हणते मी, मग या बाईला असं का वाटत नाही? अगं एक मिनिट आई, आता ती बाई आहे म्हणजे प्रत्येक बाईच्या आतमध्ये मला मूल जन्माला घालायचे ही भावना असायलाच हवी. आणि या क्षणी असायला हवी. हा काय अट्टाहास आहे तुझा? म्हणजे मग काय ठरलं? त्या दोघांना मूल नसलं तरी चालेल? मुळात हे ठरवणारे आपण कोण आहोत आई? हा निर्णय हा सर्वस्वी अधिरा आणि रोहनचा असायला हवा. त्यांना हवं असेल तर ते मुलाला जन्म देतील. आणि मुळात त्यांना जेव्हा हवं असेल तेव्हा ते मुलाला जन्म देतील. आणि ह्याचा निर्णय हा फक्त या दोघांचा असणार आहे. त्यात घरात बाकी तिसऱ्या माणसाचा इंटरफिअरन्स असायला नको. जेव्हा एकत्र कुटुंबामध्ये आपण राहतो ना, त्यावेळेला हा अधिकार फक्त जोडप्यांनाच नसतो, मोठ्या माणसांना देखील असतो. आमच्या वेळेला कशी अशी पटापट पटापट मुलं होत गेली, वाढत गेली, कळलं सुद्धा नाही. हो आई, पण त्याला खूप वेगळे फॅक्टर्स होते. आज आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतो. तुम्ही जितकं सात्विक खाल्लं तितकं आमच्या शरीराला नाही मिळत. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये कुरघोडी व्हायच्या का तुम्हाला? नाही व्हायच्या. आज तितकं हेल्दी खाणं आपल्याला मिळतं का? आज तेवढं हेल्दी लाईफस्टाईल आम्ही जगतो का? आज कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये या मुलांना, आम्हाला सगळ्यांना किती स्ट्रेस असतो ह्याची तुम्हाला कल्पना आहे का? ह्या स्ट्रेसमधून तुम्ही तेव्हा गेलात का? सो हे सगळं सांभाळताना तुम्ही अचानक असा बॉम्ब टाकताना की मूल व्हायचंय, तेव्हा ऍटलिस्ट त्या कपलला श्वास घ्यायला वेळ द्या, त्यांना डायजेस्ट होऊ दे. आणि ह्याच्या पलीकडे मी तुला म्हणाले तसं शरीर तिचं, आरोग्य तिचं. त्यामुळे मूल जन्माला घालायचंय की नाही हा निर्णय सर्वस्वी फक्त आणि फक्त आईचा असायला हवा. बास.